यश नक्की मिळेल। मी पत्र लिहून तुमचा उपदेश त्याला कळवते। त्याला म्हणावा तुझ्या मनातला श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवाच तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करेल। जे तिथे तुझ्या भावाला करावं लागणार आहे तेच इथे आमच्या राधालाही करावं लागणार आहे। संकटांचा सामना आणि संकटांचा सामना करताना गुरुवरचा विश्वास अबाधित ठेवावा लागणार। शिवशंकर शंभो। देवीच्या मुखवट्याला वस्तू म्हणणाऱ्याचा शेवट असाच होणार। व्यंकटा, तू जळून खाक होशील। अचानक बाहेर विजा का करडतायत? काय हा विजांचा कडकडाट का झाला? आज काही कडाडलं ना तरी हा मुखवटा मी आज इथून घेऊन जाणारच। आग! 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 अरे आग कशी काय लागली? वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा मला। देवीचा मुखवटा उचलण्याचा प्रयत्न केला असणार व्यंकटने, त्याचेच परिणाम भोगतोय तो। देवी आईशी खेळ करणाऱ्याला देवी सोडणार नाही। वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा मला। शांत हो देवी आई, शांत हो। व्यंकटच्या पापांचा खडा भरायचा आणि जे काही घडतंय तो रचनेचा एक भाग। व्यंकटला या पापातून खडा मिळणार आहे आणि राधाला मोठी शिकवण। शांत हो देवी आई, शांत। शिव शंकर शंभो। आता हा देवीचा सोन्याचा मुखवटा या व्यंकटचा झाला। चला आता आमच्या घरी चला। सासूबाई, व्यंकट आपल्या देवी आईचा मुखवटा घेऊन गेला। स्वामी, स्वामी, हे का होऊ दिलं तुम्ही? राधा, हे सगळं आपल्या हातनं घडलंय। आपण रघुनाथला वचन दिलं होतं। राधे, मला वचन दे, काहीही झालं तरी हा मुखवटा तू जपशील। पण तो व्यंकट घेऊन गेला।
आता देवीचा कोप होणार आपल्यावर. अहो अहो मला माफ करा, मी मुखवटा वाचू शकले नाही. पण काहीही झालं तरी व्यंकट कडून तो मुखवटा परत आणल्याशिवाय मी राहणार नाही. सासूबाई, हा सोन्याचा मुखवटा इतका मौल्यवान आहे की राधा नक्कीच माघार घेईल आणि मग पौलमीचं आणि माझं लग्न लावून देईल. सोन्याचा मुखवटा नीट जपून ठेवायला हवा. आग आग कशी लागली इथे? माझी सगळी कागदपत्र, माझे सगळे सोन्याचे दागिने जळून खाक होत आहेत. हे कसं शक्य आहे? माझी सगळी कागदपत्र, माझं सगळं सोनं नाणं जळून खाक झालं. पण देवी जशीच्या तशी आहे. सासूबाई काय होतंय तुम्हाला? आजी काय झालं तुला? आजी उठ ना ग. स्वामी, स्वामी बघा ना, सासूबाई एकदम चक्कर येऊन पडल्या. बघा ना, बोलत पण नाहीयेत. राधा शांत हो, काळजी करू नकोस. शिव शंकर शंभू. स्वामी, तो व्यंकट देवीचा मुखवटा घेऊन गेला. आम्हाला देवीचा मुखवटा परत मिळवून द्या स्वामी. स्वामी, आमचा देवीचा मुखवटा. इकडे ये. बघ या दिव्याकडे. काय फरक दिसतोय दोन्ही दिव्यात? स्वामी, तुम्ही काय सांगू पाहताय? मला कळत नाहीये. शिव शंकर शंभू. स्वामी,
आत्ता मला कळलं तुम्ही नेमकं काय सांगू पाहताय. श्री स्वामी समर्थ. अचूक ओळखलंस राधा. जा घेऊन ये. हो स्वामी, घेऊन येते. स्वामी, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या चांदीच्या वस्तू यात आणल्यात. सासूबाई, मी आलेच सराफाकडे जाऊन. स्वामी, राधाच्या मनात काय चाललंय काहीच समजत नाहीये. तिच्या मनातला अंधार दूर झालाय. तिला प्रकाशाचा खरा अर्थ कळालाय. तिला देव कळालाय. शिव शंकर शंभो. पौलमी, सासूबाई, स्वामींच्या मूर्तीची पूजा करून घेऊया. हो आई. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सासूबाई, अहो अशा दुःखी होऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवी आईचा मुखवटा जरी आपल्या घराबाहेर गेला असला तरी स्वामी आपल्या सोबत आहेत. अहो देवीचं स्थान इथेच आहे आणि देवीचं हे स्थान इथून कुणीही हलवू शकत नाही. आदी माया स्वरूप असलेल्या स्वामींची स्थापना मी आपल्या देवघरात केली आहे. स्वामीच आदी माया स्वरूप आहेत आणि ते आपलं रक्षण करतील. सासूबाई, अहो दिव्याच्या उदाहरणातून स्वामी आपल्याला हेच समजावू पाहत होते. स्वामी, मी तुमच्या साक्षीने शपथ घेते, आमचं घर आणि आमचं शेत मी वाचवणारच. या घरात यांचा जीव अडकलाय. गोपाळबुवा, अहो काय शोधताय? अहो स्वामींनी माईनं जो हिरा दिला होता ना तो सापडत नाही. तो केव्हापासून शोधतोय मी. अहो माईंना ठाऊक असेल. नाही, त्यांच्या मातोश्रींची तब्येत खालावल्यामुळं त्यांना अचानक गावी जायला लागलं. पण त्यांना माहीत असतं तर त्या सांगून गेल्या असत्या. आता फक्त कपिला माईन. अहो पण त्या तर स्थानावर नाहीच आहेत. म्हणजे बरं ठीक आहे, मी तुम्हाला मदत करतो. शोधूयात आपण. चल. शिवशंकर शंभो. काय रे, हिरा हरवलाय ना?